आतापर्यंत युद्ध आखाती देशामध्ये सुरू होतं, त्याच्या बातम्या आपण बघत होतो, परंतु आता आशियामध्ये सुद्धा, आशिया खंडामध्ये सुद्धा युद्धाचे ढग घोंगावू लागलेले आहेत. कारण पाकिस्ताननं अफगाणिस्तानवरती एक मोठा हल्ला केलाय आणि या हल्ल्यामध्ये 400 व्यक्तींचा मृत्यू झाल्याचा दावा अफगाणिस्तानकडनं केला जातोय. पण पाकिस्तानने हे वृत्त नाकारलेलं आहे. परंतु अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांमधला तणाव सध्या वाढल्याचं पाहायला मिळतंय. पाकिस्तानी लष्करानं काबूलमधल्या 5 वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब हल्ले केले. यात 400 लोक मृत्युमुखी पडले आणि 250 पेक्षा अधिक लोक जखमी झालेत. काबूलमध्ये सध्या बचाव कार्य सुरू असून निवासी भाग आणि रुग्णालयाच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवरती सुरू झाले. तर एकीकडे काबूलमधली ही परिस्थिती, तर पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये सुद्धा परिस्थिती वेगळी नाहीये. रावळपिंडी शहर हे पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचं शहर मानलं जातं आणि याच रावळपिंडीवरती ड्रोन अटॅक झाल्याची माहिती सुद्धा मिळते. अफगाणिस्तान पाकिस्तान या दोन देशांमधला तणाव आता हळूहळू वाढू लागलेला आहे. रावळपिंडीत ड्रोन हल्ला झाल्याचा संशय आहे. 3 ड्रोन्सद्वारे हा हल्ला केल्याची माहिती मिळते. पाकिस्तानचं लष्करी मुख्यालय सुद्धा इथेच असल्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानची धुमश्चक्री सुरू आहे. पण हा ड्रोन हल्ला थेट रावळपिंडीपर्यंत नेमका कुणी केला याचा शोध घेतला जातोय. रावळपिंडीच्या चकलाला स्कीम जवळच्या एका घराच्या सीसीटीव्हीत हा ड्रोन हल्ला कैद झालेला आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 7:23 हा हल्ला झाला. तर पाकिस्तान अफगाणिस्तान या दोन देशांमधल्या तणावामध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी चीन आणि तैवान संदर्भातली. चीननं तैवानच्या सीमेलगत आपली लष्करी विमानं तैनात केलेली आहेत. त्यामुळे चीन नेमकं काय करण्याच्या बेतात आहे किंवा ही लष्करी विमानं इथे तैनात करण्याची चीनला आवश्यकता का भासली याची चर्चा सुद्धा आता जोर धरू लागली आहे. गेल्या आठवड्यानंतर पुन्हा एकदा चीनी लढाऊ विमानांनी तैवानजवळ घिरट्या घालायला सुरुवात केलेली आहे. शनिवारी एकूण 26 चीनी लढाऊ विमानं तैवानच्या सीमेजवळ दिसली. त्यातली 16 विमानं तैवानच्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या टप्प्यात आलेली. त्याशिवाय चीनच्या 7 युद्धनौका सुद्धा तैवानजवळ दिसून आल्यात आणि तैवानच्या आसपासच्या हालचालींमुळे चिंतेत भर पडलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.